प्रदीप नैनित बॅटिंग साठी गेलेत. मागील मॅच मध्ये सामनावीर पुरस्काराचा मान देखील त्यांनी घेतला होता. पहिलाच बॉल हो 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 जबरदस्त हिट फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. काय मारलाय बॉलला, एवढा मारलाय तर आरोपीला किती मारत असेल. एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. एक चांगली लढत आहे. अख्ख्या पुण्याचं लक्ष ज्या लढतीवर लागले तीच लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. आणखीन एक पुलचा फटका या ठिकाणी खेळला गेलेला आहे आणि हाही बॉल बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी. आणि धावफलक जर पाहिलं तर 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा. एक जबरदस्त लढत आहे. माहिती आहे की मागील मॅच मध्ये याच टीमने 86 धावा केल्या होत्या, त्यामुळे एक मोठा धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पुण्याचं क्रिकेट देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप नैनित यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाची रचना बदलण्यात आलेली आहे. त्याचं कारण आहे आल्या आल्या मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ते करतायत. एक वेगळा स्टान्स आहे. चांगला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळते. आणि जयन आजरे आणि जोडीला जर पाहिलं तर एक चेंडू बाकी आहे. यस, एक चेंडू बाकी आहे. हो इकडे धाव घेण्याचा प्रयत्न. ओ आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा धावून धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी घेतली का. यस,
आउट आहे. तर फक्त वाईटचा रन आहे ना. येस. मॅच हाय व्होल्टेज मॅच सध्या सुरू आहे दोन पुण्यातील नामवंत संघांमध्ये. या बेल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळलाय परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि धावा मात्र एक येत आहेत. आणखी धावा धावा मात्र धावांसाठीची धावाधाव सुरू आहे. हो 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 हो. या 3 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. ओव्हर संपतात 2 आणि धावसंख्या झाली आहे 36 धावा 2 ओव्हर संपल्यानंतर 36. प्रदीप नैनित एका बाजूने चांगली कामगिरी जरूर करतायत परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. बॉलिंग साठी येत आहेत सोहेल पटेल आले बॉलिंग साठी. दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आपापला काळ गाजवलाय. आज ओव्हर 40च्या क्रिकेटसाठी हे सगळे मैदानात दाखल झालेले आहेत. दोन ओव्हर मध्ये 36 धावा धाव चांगली सुरुवात झालेली आहे. जय नाझरी माघारी परतलेले हा प्लस पॉइंट आहे प्रतिस्पर्धी टीमचा. डॉन पुन्हा एकदा हवाई हल्ला केला जरूर आहे आणि हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. हा हो आजचा दिवस बॅटिंग मध्ये बॉलिंग मध्ये सर्वच फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी. निलेश म्हात्रे देखील खास मोठ्या गावावरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे या खास क्रीडा स्पर्धेसाठी. डोंबिवली आहे 43 धावा धाव फलकावर तिसरी ओव्हर सुरू आहे. पहिला फुल समोरच्या दिशेने खेळला जातो हा बॉल आणि आणखीन एक बॉल जो सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. प्रदीप नैनित डॉन.
47 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. आणखीन एक विकेट केलाय. याही वेळेला हवाई हल्ला, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 49 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात आहे, परंतु प्रतिस्पर्धी टीमची देखील स्ट्रेंथ तेवढी मोठी आहे. तसेच महाराष्ट्रातील नामवंत पंच, शहापूरचे नामवंत फलंदाज आज खेळाडूच्या भूमिकेत कदाचित असतील. मुन्ना पठाण सर, आपलं स्वागत आहे. प्रदीप न्यायनीत आपल्या फलंदाजीला न्याय द्यायचं आज ठरवलंय आणि प्रदीप न्यायनीत जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या 55. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. बत्तीस धावांवर बॅटिंग करतायत प्रदीप न्यायनीत. 32 धावांवर. आणखीन एक धाव. सध्या माझ्या मते प्रदीप न्यायनीत लेदर बॉलची प्रॅक्टिस करतायत. याही वेळेला एक चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलेला आहे आणि बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 58 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर संपल्यानंतर 58 धावा. अठ्ठावन्न धावा धाव फलकावर आहेत. पाऊस मात्र येताना पाहायला मिळेल. कमबॅक करण्याची संधी आता गोलंदाजी टीमला असणार आहे. पावसाळी क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पाऊस असताना वेगळं, पाऊस नसताना वेगळं, विकेट ओली असताना वेगळं, विकेट सुकी असताना वेगळं, बॉल ओला असताना वेगळं, बॉल सुका असताना वेगळं. आणि या क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे. आणि गेल्या काही वर्षात या पावसाळी क्रिकेटचं लोन मुंबईवरून रायगड, ठाणे, पालघर, पुणे, अगदी कोकणात देखील क्रिकेटचं लोन पसरलं पाहायला मिळालं. नागपूरला देखील स्पर्धा झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल आणि स्ट्रोक खेळला खरा तिकडे नंदू लोंढे यांनी, परंतु माघारी परत येईल. उसळी होती या बॉलची आणि माघारी परतावं लागतंय. विकेट येते. नंदू लोंढे आउट. टॉस साठी पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल, आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची आहे. नंदू लोंढे माघारी परत आहेत. नाहीत बाय. कॅम्प पुणेचे बॅटर आहेत. ओ, डबल बाइंड झाले हा स्ट्रोक खेळत असताना. बॉलचा अंदाजच नाही आला. शेवटी अधुऱ्या मनाने हा स्ट्रोक खेळला खरा, परंतु धाव आली आहे. आणि हीच खासियत आहे संदेश पार्टे. वेगवान गोलंदाज म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातील फलंदाजांच्या हृदयामध्ये नक्कीच धगधग करायला किंवा अशी धडकी भरायला लावणारी गोलंदाजी संदेश पार्टे यांची आम्ही पाहिली आहे. यावेळेला आता एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, काही प्रयोग करू लागले डॉन. धावफलक जर पाहिलं तर एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल. हा, देवरोड विरुद्ध RC11 अलिबाग. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन. दांडी दांडी गोल. वा, संदेश पाटे कमबॅक केलंय या ठिकाणी.
अलिबाग टीम आपण आल्याची नोंद या ठिकाणी त्याची माझ्या मते विनोद वाटकरे आणि संपूर्ण टीम इकडे उपस्थित झालेले आहे. अलिबागचा संघ आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर देहू त्यांच्या बरोबर खेळणार आहे, त्यांच्या विरोधात खेळेल. सतीश नवले जातात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. संदेश पार्टे यांनी आपल्या टीमला कमबॅक करून दिले. म्हणजे सुरुवातीला ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, 100च्या दिशेने वाटचाल सुरू होती, त्याला कुठेतरी कंट्रोल केलाय. परंतु अजूनही वेळ आहे आणि खूप चांगल्या बहरात बॅटिंग करतायत प्रदीप न्यायनीत. 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. देहू रोड मध्ये क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. हो बॅट फिरवली आहे, परंतु संदेश पार्टे हे कसं नाव आहे, बॉलला कट करण्याची प्रचंड क्षमता आहे आणि तीच या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी संदेश पार्टे यांनी आणि आता मात्र ज्या पद्धतीने फक्त 3 रन दिल्यात संदेश पार्टे यांनी, जबरदस्त कमबॅक. आणि आता शेवटचं षटक आहे, पाहूया या शेवटच्या षटकामध्ये काय होईल. गोलंदाजी करण्यासाठी कुणाला आमंत्रित केलं जाते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अजिज येतात, अजिज पटेल 40+ क्लब मध्ये आपलं स्वागत आहे. आणि पाहायचं सतीश नवले त्यांच्या विरोधात आहेत. जोडीला जर पाहिलं तर प्रदीप न्यायनीत आहे. शेवटचं षटक आहे, बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता, वेगात बॉल आलाय. वाह, काय कमबॅक केलंय. मागील 7 बॉल मध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत, याच नाव क्रिकेट आहे. पहिल्या 3 षटकात 58 असणारी धावसंख्या या ठिकाणी थोडीशी कंट्रोल झाली आहे. 61 वर धावसंख्या थांबलेली आहे. शेवटचं षटक या डावातील आपण पाहतोय अजिज पटेल सतीश नवले यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा तेज बॅकफुटला जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. हो, आणखीन एक वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय.
अचानकपणे या सामन्याला एक वेगळी कलाटणी पाहायला मिळाली. 100 इकडे दिशेने 100 इकडे निघालेली धावसंख्या अचानकपणे जो काही ब्रेक लागलाय तर तो ब्रेक जर तोडायचा असेल तर आता त्याचं उत्तर फटक्याने द्यावंच लागेल. पाहूया. अख्खा डाव चांगला खेळलाय, शेवटही चांगला करायचा आहे, परंतु अजीज खूप चांगली बॉलिंग करतायत. समोर डॉन यावेळेला उडवलाय समोर बॉल. अखूट टप्प्याच्या बॉलला समोर उडवलाय प्रदीप नैनित यांनी 6 धावांसाठी षटकार. हो, कोंडी फोडली इकडे मी म्हणेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 67 धावा. 67 धावा धाव फलकावर, म्हणजे 70ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. 41 धावांवर बॅटिंग करतायत प्रदीप नैनित. दोन बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी लढत आपण पाहतोय. अख्ख्या पुण्याला जसं उल्लेख केला अगोदरच की शैलेश सरांनी की अख्ख्या पुणे वाट पाहत होतं या मॅचची, कारण प्रेक्षकांनाही चांगलंच पाहिजे असतं. दोन चांगल्या टीम समोर आल्यानंतर मॅच पाहायची एक वेगळी मजा असते आणि ती मजा आपण सध्या पाहतोय. चांगला बॉल, परंतु त्याला चांगल्या पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफला ड्राईव्ह केलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. बॉल थोडासा बाजूला गेला, दुसरी धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर आता 69 धावा. प्रदीप नैनित जर पाहिलं 45 धावांवर बॅटिंग करतात प्रदीप नैनित. बिग हिट या स्पर्धेत आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक प्रदीप नैनित. डॉन काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अर्धशतक या ठिकाणी प्रदीप नैनित यांच्या बॅट मधून पाहायला मिळालंय. डॉनची फलंदाजीतील दहशत आपण या ठिकाणी पाहिली आहे. जबरदस्त कामगिरी. आणि हा पहिला डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे आणि त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा मजा येईल, कारण रती महारथी तिकडे हमराज मृत्युंजय मध्ये सुद्धा आहेत, परंतु डॉन